कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर सुरू असलेला जीवघेणा हल्ला रोखण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवरच गुंडांनी चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात मध्यस्थी करणारे रिंकू उपाध्याय हे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका तरुणाला काही गुंड बेदम मारहाण करत होते। हा वाद विकोपाला गेल्याचे पाहून आणि तरुणाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्याने रिंकू उपाध्याय यांनी तिथे जात भांडण मिटवण्याचा आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र याचा राग मनात धरून संतप्त गुंडांनी आपला मोर्चा उपाध्याय यांच्याकडे वळवला। त्यांनी उपाध्याय यांच्यावर चाकूने सपासप वार केले आणि लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करतायत। पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीत NIT क्वार्टर्स कपिलनगर येथील जो फिर्यादी आहे याचे नाव आहे रिंकू हिरालाल उपाध्याय, वय 26 वर्ष। हा ऑटो चालक आहे आणि जी घटना घडली ही दिनांक 30 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15च्या सुमारास घडली आहे। यामध्ये हा फिर्यादी जेव्हा घराच्या बाहेर आला त्यावेळेला त्या परिसरातले जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि हिस्ट्री शीटर आहेत विशेष म्हणजे त्यामध्ये त्या सगळ्यांनी तिथे गोंधळ घालत होते आणि ते एका मुलाला मारहाण करत होते। यामध्ये जो फिर्यादी आहे यांनी त्याला विचारलं की याला का मारतायत, तर याच्याच वर सगळेजण तिथे धावून आले। त्याला चाकूने पण वार करण्याचा, त्याला जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी वाचवला आणि त्यामध्ये त्याला थोडी जखम पण झाली आहे। त्याचं आम्ही मेडिकल केलेलं आहे आणि एकंदरीत त्याला अश्लील शिवीगाळ करणे, त्या परिसरात दहशत माजविणे आणि धमकी देणे की आम्ही इथले दादा आहोत, भाईगिरी करणे, असं एकंदरीत हातामध्ये चाकू, तलवार आणि रॉड घेऊन दहशत माजवली परिसरामध्ये। एकंदरीत या सर्वांवर आम्ही BNS 109 आणि इतर राईटचे कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे आरोपी जो हिस्ट्री शीटर आहे त्याचं नाव आशुतोष उर्फ टिट्ट्या धीरज उके, कपिलनगर राहणार आहे। दुसरा आहे रजत सुनील पाटील, तिसरा आहे समीश उर्फ लकी संजू मेश्राम, चौथा आहे गौरव उर्फ बाबा घरडे आणि पाचवा आहे निशांत उर्फ हनी सुकेश पाली। यामध्ये इतर आरोपी पण यांची वाढ होऊ शकते। हे सगळे रेकॉर्डवरचे हार्डकोर क्रिमिनल आहे। यामध्ये आम्ही त्यांना लगेच आमचे जे PSI खटके होते यांना जशी माहिती मिळाली तशी पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करून या सर्वांना सोबत आमच्या DB टीमने सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे। घटना झाल्याबरोबर तुरंत आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। काल मान्य कोर्टासमोर त्यांना पेश केलं असता आम्हाला 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे। आज आम्ही सर्व तपास मेमोरंडम आणि बाकी सर्व तपास पूर्ण करीत आहोत। उद्यापर्यंत मान्य कोर्टासमोर आम्ही त्यांना हजर करणार आहोत आणि एकंदरीत सगळेचे सगळे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे।